गावात रामू नावाचा एक गरीब मुलगा राहत होता. त्याचे वडील लहानपणीच वारले होते आणि त्याची आई शेतमजुरी करून त्याला शिकवत होती. रामूला अभ्यासाची खूप आवड होती. तो दररोज शाळेत जात असे आणि काही शिकत असे ते मन लावून समजून घेत असे. गावातल्या श्रीमंत लोकांची मुले महागडे कपडे घालत खेळणी खेळत, पण रामूचे लक्ष नेहमी पुस्तकांकडेच असे. गावातील काही लोक त्याला हसत म्हणत, जान खाऊ घालते का, अभ्यास करून काय होणार. पण रामूने आईचे शब्द नेहमी लक्षात ठेवले. जान हेच खरे धन आहे, ते कोणी चोरू शकत नाही आणि तेच तुला आयुष्यात पुढे नेईल. वर्षानंतर रामू मोठा झाला. अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर तो मोठा शास्त्रज्ञ झाला. त्याचे नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले. एकदा तो आपल्या गावात परत आला. गावकऱ्यांनी त्याचे भरभरून स्वागत केले. त्याच वेळी त्याच्यावर पूर्वी हसणारे लोक त्याला पाहून थक्क झाले. रामूने सर्वांना सांगितले, मी काही नव्हतो, पण जानामुळे मी आज इथे आहे. पैसा अर्का हरवू शकतो, पण ज्ञान कधीच हरवत नाही, तेच खरे धन आहे. ही गोष्ट आपल्याला शिकवते की शिक्षण आणि ज्ञान हेच आपल्याला यशाकडे नेणारे खरं संपत्तीचे साधन आहे.